नमस्कार मित्रांनो, यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आज आपण पाहणार आहोत MPSC 2023 गट ब आणि गट क पूर्व परीक्षा यामधील गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न. प्रश्न पहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ x चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ x cm असेल, तर खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल? इथे काय सांगितलं मित्रांनो? वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचा परिघ. परिघ किती आहे? x आहे, म्हणून काय होईल? हे बरोबर होईल. आता इथं काय येईल? वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय r वर्ग. वर्तुळाचा परिघ 2 पाय r. बरोबर. तर इथं काय होईल? पाय कटेल हा. इथं काय होईल मग? येईल येईल r चा वर्ग बरोबर 2r. आता आपण ऑप्शनमधून जाऊ. एक घेऊ. r म्हणजे 1, म्हणजे 1 चा वर्ग 1. 1 गुणिले 2 2. हे येत नाही. बरोबर ना, आलं ना? 1 आलं, हे आलं. आता आपण 2 घेऊ. r चा वर्ग 2 म्हणजे 2 चा वर्ग अधिक 2 गुणिले 2. इथे किती येईल? 2 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 आला. 2 गुणिले 2 4 आला. आलं ना? 4 बरोबर 4, म्हणून उत्तर येते 2. एका दुकानदाराला 15 शर्ट 2340 रुपयांनी विकल्यास 60 रुपये तोटा झाला. किती झाला? 60 रुपये तोटा झाला. तर म्हणजे प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? एका एका शर्टची किंमत काढायची आहे. त्याने कितीला विकले? 2340ला विकले. तोटा किती झाला? 60 रुपये. तर हा तोटा बाहेर ॲड केला, म्हणजे ते मिळवला, तर तो ओरिजिनल किंमत मिळेल. 2340 अधिक 60 म्हणजे किती होईल? 2400 रुपये. 2400. एका शर्टची किंमत काढायची म्हणून याला 15ने भागा. किती येईल? 15. 15 एक 15. झाले 9. 15 छक 90. हा शून्य म्हणजे किती येईल? 160. तर हे वा. आता हे बघा. ते काय? 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 म्हणजे 1चा घन. किती होईल? 1चा घन किती होईल? 0. 1चा घन किती होईल? 0.001. 0.001. हे 3 पॉईंट नंतर कोण दिला? इथे पॉईंट नंतर, एका पॉईंट नंतर आहे ना, पॉईंट नंतर एक आकडा, पॉईंट नंतर एक आकडा, म्हणून 3 दिला आपण. बरोबर. आता इथे काय होईल मग नंतर? तर काय होईल? अधिक 2चा घन. 2चा घन किती येईल? 8. 2चा घन 8. किती पॉईंट नंतर आहे? पॉईंट नंतर 2 4 6. 1 2 4 5 6. पॉईंट नंतर 6. पॉईंट नंतर हे 6 आले. तर खाली घ्या. 2चा घन 8. पॉईंट नंतर किती द्यायला लागेल? 3. अधिक 4चा घन 64. पॉईंट नंतर किती द्यायला लागेल? 6 पाहिजे. 1 4 5 6. पॉईंट शून्य दिले आपण. बरोबर. आता इथं काय होईल? आता इथं ॲड करा. ॲड करताना कसं करा? हे 3 आहे पॉईंट नंतर. पॉईंट 1. हे 3 आकडे सोडून द्या. आता काय? तशी लिहा. 8 बघितला. ते तसंच करा. तसंच करा. किती? पॉईंट 8. इथून हे सोडून द्या. पॉईंट 64. आता हे बघा. आता 8चा भाग द्या, ते गुणाकार. इथं 8 8 म्हणजे काही 8. 8ने भागा. 8 0 0 दिला. 8 1 8 2. 8 दुने 16. 6 ते 4. 5 40 म्हणजे 25. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची गुणोत्तर 4 6 7 आहे.
असे होते. तर त्यांचे आजचे वय किती? पहिले काय करायला लागेल? हे आजचे वय. आजचे वया आजचे वय आहे 72. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज काय होईल? तिघाच्या वयाची बेरीज किती आहे? 72 आहे आता. 7 वर्षा पहिले काय होईल? 7 वजा करा का प्रत्येकी 7. 3 व्यक्ती त्या प्रत्येकी 7 वर्ष होईल इथं 21. 21 72 म्हणून वजा करा. 72 मायनस 51 बरोबर. पण यांचे वय केव्हाचे आहे? 7 वर्षा पहिलेचे. आता काय? एक 4 होता, 6 होता, 7 वर्षा पहिले 7 होता. यांची बेरीज करा किती होईल? 6 आणि 4 10 आणि 7 10 आणि 7 17. 17 भागीला 51 भागीला 17 करा. 17 तरी 51 भागीला 17. 17 तरी 51. याला 3 गुणून टाका. 4 तरी 12, 3 तरी 18, 7 तरी 21. हे 7 वर्षा पहिलेचे आहे. विचारलं किंवा आजचं म्हणून 7 ॲड करा याच्यात. 19, 18 आणि 7 25, 21 न 7 28. तर येते 19, 25, 28. एका माणसाने बँकेकडून दर शेकड्या 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याजाने फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता किती? 12% दराने. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. ते किती? 12 36. 36% झाले. 36% व्याज लागलं. हे काय? 5400. 5400 म्हणजे 36% टक्के हे 5,400. तर 100% म्हणजे किती? किती होईल तर? 18 दुने 36, 18 त्रिक 54, 0. हे एक बे 1,500. 1,500 गुणिले 100. 100 किती? 15,000. तर येते 15,000. का 1,600 रुपये किमतीच्या यंत्राची का 1,600 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. तर तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती असेल? आता तुमच्यापाशी यंत्र आहे 20 रुपये. 20चे 5% किती होईल? 10% 2, 5% 1. 20 म्हणून 1 वजा करा. 19 पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय? 20 रुपये आहे त्याचे 19 करा. बरोबर. 20चा वर्ग 400, 19चा वर्ग 61. जे काय होईल? त्या 400 म्हणजे 16,000. तर हे कट म्हणजे किती? हा शून्य कटला. आता काय? 4 चोक 16, 40. काही झाले? आता काही 40. शून्य घेतला. 4 एक 4, 6 चोक 4, हात झाले 2, 4 ते 12 2 14. किती? 10,440. आगगाडीच्या प्रवासात प्रवास भाडे 20%ने वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25%ने वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? आता सुरुवातीला म्हणजे का? पहिले किती होते? ते 10 रुपये होते. 10चे 20% वाढले म्हणजे 10चे 12 झाले. दुसऱ्या वेळेस काय झालं? 10 होते. 10चे किती झाले? 10चे 10% वाढले म्हणजे 11 झाले. दुसऱ्या वेळेस काय होते? 25%ने वाढले म्हणजे 10चे 10चे 12.5 झाले होते. किंवा 25% म्हटलं 4चे 5. आपण हे घेऊ 4चे 5. त्याच्याकडे 4 रुपये होते. 4चे 5 झाले. बरोबर. आता इथे घ्या. 10 10 100 गुणिले 4 400. 12 पंचे 60, 60 गुणिले 11 660. बरं याला भाग द्या. 4ने भाग देते. 4 एक 4, 4 0 0, 4 0 0. 4 एक 4, 4 2, 4 छक्कम 24, 8 2 4 पंचे 20. 100चे किती झाले? 165 झाले. 100 किती वाढले? 65 रुपये वाढले. बरोबर. तर काय येईल? तर येईल 65 रुपये. हे घ्या. तिथं काय होईल? -2 -3 कंसामध्ये गुणिला कंसामध्ये 5+3 भागीला -2 कंसामध्ये -3. आता
याने हे कटलं 2 2 5 आणि 3 8 इथं 8 राहिले वरती आता खाली पहा ठीक आहे 6 आणि 4 10 -10 भागीला 7 आणि 5 12 -12 बरोबर आता इथं लिहा -6 12 खाली काही नंतर 8 12 वरती जाईल मायनस मायनस कटून जाईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल बरोबर तर कळेल 12 10 12 8 96 भागीला 10 काही उत्तर 9.6 तर येते 9.6 एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4%ने 4ने वाढते 4ने वाढते तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती 19व्या डावात त्याने 98 काढले बरोबर आणि आधीच्या डावात किती काढले ते आपल्याला माहीत नाही पण त्याची सरासरी 4ने वाढते म्हणजे 18 डावात त्याची सरासरी कितीने वाढते 4ने वाढते 18 चोक 18 डाव गुणिले 4 72 मग कॉईल ह्या 98 मधून 72 वजा करा 6 हे 26 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती होईल 26 होईल एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या काय त्रिज्या किती वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय पाय स्क्वेअर 22/7 हिला पहिलं हे वर्ग 9 अधिक 22/7 4चा वर्ग 16 अधिक 22/7 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 इथं काय करायला लागेल आता मग करा 9 दुने 18 9 दुने 18 आणि 1 19 19 या दोघाचा गुणाकार 198 भागीला 7 अधिक 2 दुने 32 2 हातचे आले 3 16 दुने 32 आणि 3 35 52 भागीला 7 अधिक अधिक करायचं 22 गुणिले 44 किती होईल 22 गुणिले 44 22 गुणिले 44 करा 144 गुणिले 22 8 8 8 2 8 पैसा आजचा 67 किती 7 करा त्यांची बेरीज बेरीज किती 8 18 8 आजचा लहान काय झालं त्याचं क्षेत्रफळ झालं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आता काय करायला लागेल आपण इकडे घेऊ रंग दुसरं काय वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय पाय आर स्क्वेअर 22 7 आरचा वर्ग क्षेत्रफळ किती निघलं 1718 7 आता या 7ने 7 कटले 22ने याला बघा 7 8 22 22 5 एक 22 छक 12 हात एक 19 9चा भाग म्हणजे किती आरचा वर्ग 69 आर बरोबर 13 समजलं मित्रांनो आजचं लेक्चर इथेच संपलं मला जर आमचं लेक्चर आवडले असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद